हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल दुबई आणि मी. तर आज आपण चाललो आहे डेरामधल्या वॉटरफ्रंट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल मार्केटला. तर इथे पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे. तर आम्ही पार्क करून फ्रूट्स अँड व्हेजिटेबल मार्केटला आलो आहे. तर बघा इथे किती सुंदर, स्वच्छ आणि एकदम फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आहेत. आणि इथे सगळे A to Z व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स मिळतात आणि सगळे फ्रेश. म्हणजे असं वाटतं आहे की तुम्ही सगळे घ्यावे इथनं. एक प्लॅन्टचं दुकान पण दिसलं मला इथे, कुंडीमध्ये प्लॅन्ट्स लावायला. आणि हे होलसेल मार्केट आहे. ते तुम्ही असं 1-2 असं नाही घेऊ शकत. तुम्हाला इथे 1 किलो 5 किलो असं घेता येईल. तर आम्ही इथे काही लिची घेतल्या, ब्लूबेरीज घेतल्या आणि कोथिंबीर वगैरे घेतली, पालक घेतले. ते खूप फ्रेश होतं. तर खूप इच्छा होते असं घेण्याची. आणि इथले रेटसुद्धा मार्केटपेक्षा कमी असतात. म्हणजे जे तुम्ही सुपर मार्केटमध्ये जातात त्याची गोष्ट करते मी, त्यापेक्षा इथे थोडे कमी असतात रेट्स. तर आम्ही इथे पाकिस्तानचा चौसा आंबा म्हणून आहे, तो जगातला सगळ्यात गोड आंबा आहे असं मला वाटतं. आणि तो लिस्टमध्ये सुद्धा आहे, तो आम्ही तो घेतला. आणि इथे मला काही ग्रीन व्हेजिटेबल्स, लिफी व्हेजिटेबल्सचं दुकान दिसते बघा, किती छान आहे. तर आम्ही कोथिंबीर, पालक, लाल माठ हे घेतलं तिथनं. खूप छान होते. लोणच्याचे लिंब घेतले. आणि इथे काही दुकानं आहे, म्हणजे किराणा दुकानंसुद्धा आहेत. इथे तुम्हाला ड्रायफ्रूट्स, किराणा, तुम्हाला जर बल्कमध्ये उचलायचं असेल तसे गहू, तांदूळ हे तुम्ही घेऊ शकता. तर हे असं होतं दुबईमधलं फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल मार्केट, वॉटरफ्रंट मार्केट. तर तुम्हाला कसं वाटलं की कमेंट करून सांगा. तर आता आम्ही घरी जायला निघालो आहोत आणि घरी जाऊन मी छान कॅरमलाइज सेविया बनवले. तुम्ही पण ट्राय करून बघा. याचं रील मी टाकलेली आहे, पूर्ण रेसिपी त्यावर आहे, तुम्ही बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग.